मित्रांनो नमस्कार. आपलं सर्वांचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो. मी आपला नाथ भागीनाथ. तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे एक महान प्रतीक असलेली सप्तशृंगी देवीबद्दल आज आपण जाणून घेत आहोत. सप्तशृंगी देवीचे मंदिर नाशिक जिल्ह्यातील वणी या ठिकाणी 7 डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. सप्तशृंगी म्हणजे 7 शिखरे आणि या 7 डोंगरामध्ये वसलेली ही देवी भक्ताच्या मनात विशेष स्थान करून राहते. तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे पौराणिक कथेनुसार सप्तशृंगी देवी ही दुर्गा मातेचा अवतार मानली जाते. ती नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी पर्वतावर वसलेली आहे. मित्रांनो, सप्तशृंगी म्हणजे 7 शिखरांनी वेढलेले पर्वत. मित्रांनो, या ठिकाणी देवीला 18 हात असून प्रत्येक हातामध्ये विविध शस्त्र आहेत. ही देवी दुर्गेचा अवतार मानली जाते आणि या सप्तशृंगी निवासिनी देवीला अर्धपीठ म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. देवीची मूर्त स्वयंभू म्हणजे स्वतः प्रगट झालेली आहे. मित्रांनो, मूर्ती सुमारे 10 फूट उंचीची आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 500 पायऱ्या आहेत. आणि आता तर जे वृद्ध भक्तगण आहेत त्यांच्यासाठी रोपवेची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. सप्तशृंगी देवी ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी नवरात्र उत्सवात मोठी यात्रा भरते. लाखो भाविक दर्शनासाठी येतात. देवीने महिषासुराचा वध करून देवांचे रक्षण केले अशी या सप्तशृंगी देवीची कथा आहे. मित्रांनो, सप्तशृंगी निवासिनी देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर वध करण्यासाठी या ठिकाणी देवी प्रगट झाली होती. महिषासुराचा वध ही कथा देवी दुर्गेच्या पराक्रमाची आणि असत्तेवर सत्याचा विजयाची कथा आहे. मित्रांनो, महिषासूर हा एक बलवान राक्षस होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वर मिळविला की कोणताही पुरुष मला मारू शकणार नाही. या वरामुळे तो अहंकारी झाला आणि त्याने देवावर आक्रमण करून स्वर्गावर कब्जा केला. देव सर्वत्र पराभूत झाले आणि मदतीसाठी त्रिमूर्तीकडे गेले. तर मित्रांनो, त्रिमूर्तीने सर्व देवांची आपली शक्ती एकत्र केली आणि त्यातून जन्म झाला देवी दुर्गेचा. यामध्ये शिवजीने देवीला त्रिशूल दिले, इंद्राने वज्र दिले, विष्णूने चक्र दिले. देवीने महिषासूर या राक्षसाचा वध करून धर्माचे रक्षण केले. त्यामुळे तिला शक्तीचे आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जाते. या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू आहे आणि तिचे 18 हात आहेत. प्रत्येक हातात वेगवेगळे अस्त्र आहे जी तिचे शक्तीचे प्रतीक आहे. देवीच्या मूर्तीला लावलेला सिंदूर हे तिचे अधिकच तेज वाढवते. सप्तशृंगी देवी ही 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या काळात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. भक्त देवीकडे नवस करतात आणि तो पूर्ण झाल्यावर पुन्हा येऊन ते देवीचे आभार मानतात. ही देवी केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्रस्थान नसून ती आपल्याला धैर्य, सत्य आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देते. संकटाच्या काळातही खंबीर राहण्याचा संदेश देते. मित्रांनो, सप्तशृंगी निवासिनी देवी आपल्याला सुख, समृद्धी आणि दीर्घ आयुष्य देव हीच सप्तशृंगी माता चरणी प्रार्थना करतो. आणि मित्रांनो, सदर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला किंवा अजून कोणत्या देवस्थानचे आपल्याला दर्शन करायचे आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्कीच पुढचा व्हिडिओ आपण तो बनवू आणि आपल्याला दर्शन देऊ. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान.